नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बीड जिल्ह्याची पोलीस पाटील भरती जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा जो आहे लेखी परीक्षेचा तो अतिशय पारदर्शीपणे पार पडलेला आहे, की ज्याच्यामध्ये परीक्षा सेंटरवरती सीसीटीव्ही फुटेज लावलेले होते, जामर वगैरे लावलेले होते. 100 मीटर परिसरामध्ये कुणालाही या ठिकाणी फिरकू दिलेलं नव्हतं. तर अशा पद्धतीनं ती जी लेखी परीक्षा आहे ती अतिशय पारदर्शीपणे पार पडलेली आहे. याच्यामध्ये कुणाला तीळ मात्र शंका नाही. त्यानंतर मुलाखती सुरू झाल्या आणि मुलाखती सुरू झाल्यानंतर आपण बघितलेलं आहे की मूल्यांकनाचा जो तक्ता आहे तो अर्ध्यावरतीच या ठिकाणी बदलून टाकलेला आहे आणि त्याच्यावरती जेव्हा मी व्हिडिओ घेतला त्यावेळेला मिश्र कमेंट या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आलेल्या आहेत. आता त्या मूल्यांकनाच्या तक्त्यावरती आपल्याला बोलायचं नाही, परंतु आज बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पदवीधर विद्यार्थ्यांचे कॉल आलेले होते की सर, ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शीपणे सुरू आहे. जे की जिल्हाधिकारी आहेत जॉन्सन साहेब, ते अतिशय पारदर्शी आतापर्यंत कधीही अशा पद्धतीची भरती बीड जिल्ह्यामध्ये झाली नव्हती. इतकी पारदर्शी भरती या जिल्ह्यामध्ये ही पोलीस पाटील पदाची होताना दिसून येत आहे. कारण की अनेक भरती प्रक्रिया याच्या मागे ज्या राबवल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं आहे की त्याच्यामध्ये अशीच वशिलेबाजी चाललेली आहे आणि वशिलेबाजीने सगळे जे पदं आहेत ती पदं भरली जात होती. परंतु या वेळेला मात्र जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया पारदर्शी सुरू आहे आणि हा जो मूल्यांकनाचा तक्ता आहे तो योग्य आहे. आता आपण असं पकडून चालूया की ही जी भरती आहे ती अतिशय पारदर्शीपणे सुरू आहे. पण आता मला पदवीधर विद्यार्थ्यांचेच कॉल यायला लागलेले आहेत की सर, आम्हाला भीती वाटत आहे, कारण एजंट या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत आणि एजंटांचा सुळसुळाट वाढलेला आहे. तर यावरतीच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण चर्चा करूया की ही भरती जी आहे ती 100% पारदर्शी आहे. लेखी परीक्षा पारदर्शी झालेली आहे, त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. जर हा मूल्यांकनाचा जो तक्ता आहे या तक्त्यामुळे जर भरती प्रक्रिया पारदर्शी होणार असेल, खरंच चांगल्या पद्धतीची भरती होणार असेल, तर या मूल्यांकनाला विरोध करण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ते विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करणार आहेत, कारण प्रत्येकाला या ठिकाणी आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे 10वीचे जे विद्यार्थी आहेत ते त्यांचं मत मांडत आहेत. त्यांना काय उत्तर मिळेल ते या ठिकाणी आपण बघणारच आहे भविष्यामध्ये काय होईल. परंतु सद्यस्थितीमध्ये मुलाखती सुरू आहेत आणि आता जे पदवीधर विद्यार्थी कॉल करत होते ते पुन्हा एकदा कॉल करायला लागलेले आहेत की सर, ही जी भरती प्रक्रिया आहे याच्यामध्ये कुठेतरी एजंटांचा सुळसुळाट वाढलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो की जर ही भरती प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडणार असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की असं समजा की लेखी परीक्षा पारदर्शी पार पडलेली आहे आणि मुलाखत सुद्धा या ठिकाणी पारदर्शी पार पडणार आहे आणि जे एकंदरीत भरती प्रक्रिया आहे ती प्रामाणिकपणे पार पडणार आहे आणि त्यामुळे जो विद्यार्थी अभ्यासू आहे किंवा ज्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे कष्ट केलेले आहेत तोच विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून रुजू होणार आहे. तर असं जर आपण गृहीत धरलं तर सर्वांना माझी एक विनंती आहे की सध्या जो एजंटाचा सुळसुळाट आहे त्याला आपण बळी पडायचं नाही. त्यांच्या ज्या अफवा आहेत त्यांना आपण बळी पडायचं नाही. याच्यामुळे तुमचा काय तोटा होणार आहे हे मी सांगतो. तर हे एजंट काय असतात बघा, एजंटांच्याकडे तुमची नावं असतात. समजा एखादं गाव आहे आणि या गावामध्ये 4 विद्यार्थी आहेत. 4 विद्यार्थी आहेत समजा, एका गावामध्ये 4 विद्यार्थी आहेत. तर जे कोणी एजंट आहेत ते एजंटांच्याकडे ही 4ही नावं उपलब्ध असतात. ही 4ही नावं उपलब्ध असतात. मग हे एजंट काय करतात की या पहिल्या विद्यार्थ्याची सुद्धा भेट घेतात, दुसऱ्या विद्यार्थ्याची भेट घेतात, तिसऱ्या विद्यार्थ्याची भेट घेतात आणि चौथ्या सुद्धा विद्यार्थ्याची भेट घेतात. आणि मग जो काही दर ठरलेला असेल, समजा आपण पकडून चालूया की 5 लाख दर काढलेला आहे. एजंटांचा दर जो आहे तो 5 लाख दर चालू आहे. मग एजंट काय करतात, प्रत्येकाची भेट घेतात. याला सांगतात की तुम्ही 5 लाख द्या, तुमचं काम करण्याची जबाबदारी माझी आहे. यालाही तेच सांगतात, यालाही तेच सांगतात आणि यालाही तेच सांगतात. आता जर भरती प्रक्रिया पारदर्शी होणार असेल तर मित्रांनो, या 4 पैकी कुणीही एक मुलगा लागणारच आहे, लक्षात ठेवा. कोणीही एक मुलगा पोलीस पाटील पदावरती रुजू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला असेल, ज्या विद्यार्थ्याचं एज्युकेशन चांगलं झालेलं असेल, ज्याला मुलाखतीमध्ये चांगले मार्क्स मिळतील, तो विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पाटील होणार हे निश्चित आहे. पण आपण सांगू शकत नाही की कुठला विद्यार्थी पोलीस पाटील होणार आहे, ते आपल्याला निकाल लागल्यानंतरच कळणार आहे. पण हे जे एजंट असतात हे काय करतात, या चौघांची या ठिकाणी भेट घेतात. मग आता आपण ठरवायचं आहे, आपण या एजंटांना बळी पडायचं किंवा नाही पडायचं. परंतु काही विद्यार्थी असतात की ते असं म्हणतात की आलेला चान्स सोडायला नको, आपण घेऊया. 2-3 लाखांनी, 4 लाखांनी, 5 लाखांनी काय होणार आहे आणि आपण असंही गावचे पोलीस पाटील होणार आहे, गावामध्ये राहणार आहे, हे 5 लाख आपले निघून जातील वगैरे वगैरे, अशा पद्धतीचा एक हिशोब विद्यार्थी करतात आणि मग या एजंटांना या ठिकाणी बळी पडत असतात. मग हे 4ही विद्यार्थी काय करतात की तयार होतात, एजंटांना सांगतात की ठीक आहे. मग बघा,
जरी समजा यातले 3 विद्यार्थी तयार नाही झाले, समजा 3 विद्यार्थी काय झाले, तयार नाही झाले आणि 1 विद्यार्थी तयार झाला, तर हा विद्यार्थी काय करेल, 5 लाख रुपये देईल. समजा 5 लाख रुपये देईल. 5 लाख रुपये देईल. मग हा एजंट जो आहे, हा एजंट एवढ्यावरती गप्प बसणार नाही. हा काय करेल, याच्याकडेही जाईल, याच्याकडे जाईल, याच्याकडे जाईल. याला म्हणेल की 5 लाख राहू द्या, तुम्ही 3 लाख द्या. मग 3 लाखाला पहिल्यांदा बोली करेल. मग इथेही बोली करेल आणि इथेही सुद्धा काय करेल, याला सांगेल की आम्ही काय करू, 3 लाख रुपये मध्ये तुमचं काम करून देऊ. ऑलरेडी याच्याकडून 5 लाख मिळालेले आहेत. पण आता इथे काय झालेलं आहे की एजंट जे आहेत ते यांना सांगत आहेत की तुम्ही 3 लाख रुपये द्या, आम्ही तुमचं काम करून देऊ. जशी जशी मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यावरती येणार, त्यावेळेला या 3 लाखावरून हे पुन्हा काय करतील, 2 लाखावरती येतील. समजा याला म्हणतील की तुम्ही 2 लाख द्या, याला म्हणतील की तुम्ही 2 लाख द्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये असं होईल की ते तुम्हाला म्हणतील की 1 लाख द्या, आम्ही 1 लाखामध्ये तुमचं काम करतो. मग काय होईल, ही बोली जी आहे ती 1 लाखाला या ठिकाणी ठरेल. समजा उदाहरण सांगतो, 1 लाख रुपयाला यांना सांगितलं, याच्याकडनं ऑलरेडी 5 लाख मिळालेले आहेत, यानं काय केलं, बळी पडलेला आहे आणि दिलेलं आहे. मग हे विद्यार्थी आता जे बाकीचे 3 आहेत, हे काय म्हणतात की 1 लाख रुपये काही जास्त रक्कम नाही, आपण ही 1 लाख रुपये रक्कम देऊया आणि आपण आपलं नाव या ठिकाणी म्हणजे जे काय आहे ते एजंट सांगतात त्या पद्धतीनं आपण हे नाव आपलं सिलेक्ट करून घेऊया. मग काय होतं, हाही विद्यार्थी 1 लाख रुपये देतो, हा विद्यार्थी 1 लाख रुपये देतो, हा विद्यार्थी 1 लाख रुपये देतो. किंवा समजा या विद्यार्थ्यांनी 1 लाख रुपये दिले नाहीत असं गृहीत धरा, किंवा 1 लाख रुपये गृहीत धरा, असं दिले असं गृहीत धरा. मग समजा कष्टाच्या जीवावरती जर या विद्यार्थ्याचं नाव लागणार असेल, समजा जिल्हाधिकाऱ्यांनी ही भरती पारदर्शी घेतलेली आहे आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये या विद्यार्थ्याचं नाव लागणार आहे आणि या बाकीच्या मुलांचं नाव लागणार नाही असं गृहीत धरा. परंतु एजंटकडे आता गेले किती, याचे 5 लाख गेले, 5 लाख, याचे 1 लाख गेले, 3 लाख, टोटल किती झाले, 6 लाख रुपये झाले आणि याचे 1 लाख म्हणजे किती झाले, आता 7 लाख रुपये झाले, 7 लाख झाले. ज्या वेळेस याची निवड होणार आहे या विद्यार्थ्याची, हा ऑलरेडी त्याच्या कष्टाच्या जीवावरती, त्याच्या प्रामाणिकपणाच्या जीवावरती निवड झालेला विद्यार्थी असतो. पण जो एजंट आहे तो काय सांगतो की मी तुमचे 1 लाख रुपये घेऊन तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये घातलेलं आहे. एजंटाचा आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कोणताही संबंध नसतो, परंतु ते तुम्हाला काय सांगतात की हे जे तुमचं काम झालेलं आहे, हे काम या ठिकाणी मी केलेलं आहे आणि हे जे 1 लाख रुपये आहेत मित्रांनो, हे 1 लाख रुपये त्याला घरी बसून का कोणतंही काम न करता त्याला या ठिकाणी 1 लाख रुपये मिळतात आणि तुमच्या खिशातले मात्र 1 लाख रुपये काहीही गरज नसताना या ठिकाणी दुसऱ्याला जाऊन मिळतात, म्हणजे जे कोणी एजंट आहेत त्यांना. मग काय होईल की हे विद्यार्थी काय म्हणतील की आमची तर निवड झाली नाही, तुम्ही तर आमचे पैसे घेतलेले आहेत, आता पैसे दिले तर तुमचं नशीब, जर नाही दिले तर त्याला स्वतः तुम्ही जबाबदार आहे. काही वेळेला एजंट काय करतात की तुमचे 5 लाख घेतलेले आहेत, मग याचे टप्पे करतात, कधी 1 लाख देतात, कधी 50,000 देतात, कधी 30,000 देतात आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे पैसे जे आहेत ते परत करण्याचे म्हणजे हे केले जातात, तुम्हाला परत दिले जातात किंबहुना पैसे परत सुद्धा दिले जात नाहीत. तुम्हाला या ठिकाणी तुमची फसवणूक केली जाऊ शकते. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की ही भरती प्रक्रिया जी आहे ती पारदर्शी होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला आहे तोच विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे, तर तुम्ही अशा भरती प्रक्रियेला बळी पडता कामा नये. आता दुसरी गोष्ट, हे जे विद्यार्थी आहेत की पहिल्यांदा मी 10वीच्या मूल्यांकनाचा जो तक्ता सांगितला होता त्याच्यावरती कसा अन्याय होतो हे सांगितला होता. त्याच्यानंतर मला पदवीधरांचे कॉल आले की सर ही भरती प्रक्रिया खरोखर चांगली आहे, हा जो निर्णय घेतलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तो योग्य आहे. मग आता तेच विद्यार्थी का घाबरलेले आहेत, तर त्यांचं असं मत आहे की आता आम्हाला 20 मार्क्स जी देणार आहेत मूल्यांकनाची ही ठीक आहे, परंतु एजंट या ठिकाणी येऊन या विद्यार्थ्यांना असं सांगत आहेत की आम्ही तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जे आहे ते या ठिकाणी गुण वाढवून देणार आहे. म्हणजे इथं जरी तुमची कागदपत्रांसाठी मार्क्स वाढणार असतील तरी सुद्धा लेखी परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला मार्क्स वाढवून देऊ. तर अशा पद्धतीने मित्रांनो कुठल्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका, कारण हे जर मार्क्स विद्यार्थ्यांचं मत आहे की जर मग असं होणार असेल तर आमचे लेखी परीक्षेचे मार्क्स या ठिकाणी जाहीर करायला पाहिजे होते, परंतु जाहीर केलेले नाहीत आणि ते सांगितलेलं सुद्धा आहे की अंतर्गत दबाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते गुण जे आहे ते जाहीर केले जाणार नाही, ते त्याच वेळेला स्पष्ट केलेलं आहे. परंतु एकंदरीत जर तुमचा विद्यार्थ्यांचा विश्वास असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही भरती प्रक्रिया पारदर्शी होणार आहे, कारण बरेचसे विद्यार्थी असे म्हणतात की ही जी भरती प्रक्रिया आहे ती जॉन्सन साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडण्याचे संकेत दिलेले आहेत
आणि त्या पद्धतीने भरती प्रक्रिया सुद्धा पार पडत आहे. जसं की लेखी परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडली, तशाच पद्धतीने आता जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आणि मुलाखतीचे 3 मार्क्स असे मिळून जे 20 मार्क होणार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पारदर्शीपणा असणार आहे. आणि जर अशा पद्धतीने पारदर्शी भरती होणार असेल तर निश्चितपणे तुम्ही अशा अफवांना बळी पडू नका. या एजंटांना काहीही गरज नसताना तुम्ही पैसे देऊ नका. मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगितलं, की हे एजंट जे आहे ते तुमचा फायदा घेत असतात. विनाकारण त्यांना पैसे वापरायला मिळतात. ते तुमचे पैसे वापरतात. तुम्ही तुमच्या कष्टाच्या जीवावरती, स्वतःच्या हिमतीच्या जीवावरती, स्वतःच्या अभ्यासाच्या जीवावरती तुम्ही पोलीस पाटील झालेले असता. परंतु हे जे एजंट आहेत ते तुमचे म्हणजे तुमचा माइंडसेट अशा पद्धतीने करून ठेवतात, की तुमचं नाव या ठिकाणी लागणार नाही. आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमचं नाव टॉपला नेऊन ठेवतो. तुम्हाला जरी माहिती असलं, की मला मार्क्स कमी आहेत किंवा जास्त आहेत, तरी सुद्धा ते सांगतात. जास्त मार्क असणारा सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी घाबरलेला आहे. कारण का? त्याला असं वाटतंय, की एजंटाने जर आमच्या गावातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतले, तर काय होईल, की तो विद्यार्थी वरती येईल आणि मी कुठेतरी बाहेर फेकला जाईल. अशी भीती या टॉपर विद्यार्थ्याला सुद्धा वाटायला लागलेली आहे. कारण का? की अशा पद्धतीचे एजंट या ठिकाणी जे आहेत, ते सक्रिय झालेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही ही भरती प्रक्रिया पारदर्शी होणार आहे. जसं की लेखी परीक्षा झाली, मी वारंवार सांगतोय, की जशी लेखी परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडली, त्याच पद्धतीने ही मुलाखत सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे. त्याच्यावरती तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जसं तुम्ही मला कॉल करून सांगितलं, की ही भरती प्रक्रिया पारदर्शी होणार आहे, तर त्याच्यावरतीच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. अन्यथा याच्यामध्ये आता निकाल लागल्यानंतरच सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्यामुळं अशा अफवांना अजिबात बळी पडू नका. तुमचा इंटरव्ह्यू चांगला झालेला असेल, तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट जर चांगल्या पद्धतीने असतील, काही पदवी झालेल्या असतील, पदवीच्या नंतर आणि अनुभवाचे सर्टिफिकेट वगैरे आहेत. आता विद्यार्थी मला सांगत होते, की मुलाखत झाली तिथं 10वी, 12वी पदवीला या ठिकाणी टिक केलं जात आहे. टिक केलं जात आहे याचाच अर्थ त्याचे गुण जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे 10वीचे 5 गुण, 12वीचे 3 गुण, बाकी अजून वारस वगैरे आहे त्याचे 3 गुण. अशा पद्धतीने तो 20 गुणांचा तक्ता आहे. तसेच मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मार्क्स आणि जर तुम्ही तुमच्या गावामध्ये टॉपर असाल, तर निश्चितपणे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळं कुठल्याही अफवांना बळी पडू नका. अशा पद्धतीचे पैसे देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. शेवटी भरती प्रक्रिया पारदर्शी झाली, तर तो निकाल आपल्याला 10 तारखेला जेव्हा आपल्या मुलाखती संपणार आहेत, त्यानंतर 2 दिवसामध्ये आपल्याला निकाल या ठिकाणी जाहीर होईल. विद्यार्थी मला निकाल सुद्धा विचारत आहे, तर मुलाखत झाल्यानंतर 2 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी यादी मिळून जाईल, की मुलाखतीस प्राप्त झालेले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांची ज्यावेळेस यादी येईल त्यावेळेला तुम्हाला कळेल. तेव्हा मात्र सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, की जो काही निकाल असेल तो निकाल स्वीकारायची तयारी या ठिकाणी तुमची असली पाहिजे. शेवटी जे कोणी अधिकारी आहेत त्यांना एकच विनंती आहे, की ही गोरगरिबाची मुलं आहेत, कष्ट करणारी मुलं आहेत, अभ्यास करणारी मुलं आहेत. कुठेतरी 2-2.5 महिने झाले, 3 महिने झाले झोकून दिलेला आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. तर ही गोरगरिबांची किंवा जे अभ्यासू कष्टाळू मुलं आहेत, तीच या भरती प्रक्रियेमधून लागावीत. त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया जशी लेखी परीक्षा झालेली आहे, तशाच पद्धतीनं जे काही त्यांचं मूल्यांकन असेल, जे तुम्ही ठरवलेलं आहे, की पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गुण, त्यानंतर जे बऱ्याचशा डॉक्युमेंटला तुम्ही गुण दिलेले आहेत, त्या पद्धतीनेच या ठिकाणी गुणदान व्हावं आणि त्या पद्धतीनेच विद्यार्थी सिलेक्ट व्हावेत. म्हणजे जेणेकरून भ्रष्ट आणि करप्टेड भरती न होता या ठिकाणी पारदर्शी भरती पार पडेल. आपण आशा व्यक्त करूया, की ही भरती जी आहे 100% पारदर्शी होणार आहे. आणि जर 100% पारदर्शी भरती होणार असेल, तर अशा एजंटांना अजिबात तुम्ही बळी पडायचं नाही. तर एवढीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून होती. कारण विद्यार्थी मला कालपासून मेसेज करायला लागलेत, की सर सुळसुळाट खूप वाढलेला आहे आणि अशा बातम्या येत आहेत. तर अशा बातम्यांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, लेखीला चांगले मार्क्स आहेत. माझी पदवी झालेली आहे. माझ्याकडे वारसांचं सर्टिफिकेट आहे. माझ्याकडे अदर ॲक्टिव्हिटी आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे मार्क्स मला मिळणार आहेत आणि मीच या गावचा पोलीस पाटील होणार आहे. बाकी तुमचं जे मत आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.